आतिक साहेब. या काय नाव आपलं? प्रसाद. प्रसाद. हो, किती वाट बघायला लावायची हा? या तुमचीच वाट बघत बसलोय आम्ही. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. पुढं चालला बसायला. तुला बसायला सांगितलं का? आणि ते बटन लाव पहिलं. बाय होतो का? हा सरळ उभा राहा. अरे कुठं जातोय? काय मारतोय तुला का खातोय? हा किती वेळा 12वी. 12 मग काय पंख फुटलं का तुला? हा मस्ती येते का तुला? लय उडायला लागला रे. पंख छाटून टाकल्यावर कळतील का तुला? मी नाही काय केलं. हा तू नाही काय केलं? बरोबर आहे, आम्हीच केलं. अरे इथं आल्यावर सगळे असेच म्हणते ती मी नाही काय केलं. अहो तुम्ही ऐका तरी. हा तुझंच ऐकतो. तू पोरीला ताप दे, तू सगळं कर आणि आम्ही तुझंच ऐकाय बसलो इथं. अहो ती माझी एक्स आहे. एकच आहे. कोण आहे तुझा? कोणच नाही. आधी कोण होता मग? कोणच नाही. माझ्याकडे पुरावा आहेत. झाकण्या मध्ये बोल नको. हा यानं काय त्रास दिला का तुला? माझ्यावर काय पण आरोप केलेत. अयो खोटारडे. हो माझे पण केस घ्या. हिने माझे पैसे घेतलेत. किती? आतापर्यंत 3000 रुपये झाले असतील. एवढे कुठे घेतलेत? दोघांचा हिशोब बाहेर जाऊन मिटवा. मी काय सी आहे का तुमचा? पोलीस स्टेशन नाही. तू पुढे बोल. रस्त्यावर सगळ्यांनी देखत माझी बदनामी केली. खोटं. तिथं कोणच नव्हतं. हेकण्या फांदिशी वाजवील बघ आता. काय बदनामी केली? मला धमकी दिली तुझी बदनामी करीन म्हणून. हळतुरीची भाषा केली. त्याचं आयुष्याचं वाटोळ केलं म्हणून. एका हाताने टाळी वाजत नाही. टाळी किती हाताने वाजवत तुला चांगलं शिकविल मी. हा तुला चांगला मागणं पुढणं सुचवल्यावर कळेल की मग. आणि साहेब माझ्यावर हात उचलला. हा गण्या. कोण तुम्ही? मी गणेश. घटनास्थळी मीच होतो. ह्याच्यासोबत आलोय. ह्यो जर चुकीत गावला ना तर तुम्ही तिघं पण आहे ना कुत्र्याच्या आगत मार खाल. अहो पण त्याची काही चूक नाही. मी सांगतो काय झालंय ते. पण हिचं असं म्हणणं आहे की ह्यांना हात उचललेला. उचललेला पण हाणलं नाही. हाणलं नाही? काय ग खरं बोलतोय का ह्यो? हो. अवघड आहे. बरं असू दे. मी यांना माझ्या पद्धतीने बघतो. आपण कारवाई करूच. पण तुम्ही काम करा. त्यांना साईडला घ्या. कळतं का तुम्हाला? हो साईडला. कुंभार यांना समजून सांगा. हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर का आपण केस बिस करत बसलो तर एवढेच धंदे आहेत का आपल्याला? हा तुम्ही बोलून घ्यायच्याशी. ओके चल. या साहेब या. नमस्ते बसा. बोला काय काम काढलं? तू बाहेर थांब जरा जा. आम्ही आलोच जा. ठीक बोला. अहो काय छोट्या गोष्टींवरनं उगाच कुठंतरी कायद्यात कुठं घुसत बसता आपण? कायदा काय एवढं सोपं आहे का? हा आऊसाहेब एवढं न तेवढं काय म्हणताय राव? आऊसाहेब अख्ख्या गावभर माझी इज्जत गेली. ह्या पोरग्यानं माझ्या पोरीला फूस लावली. हा ते काय नाही. मला ह्याच्यावर केस दाखल करायचीच आहे काय. केस बीस कशाला आता? हा अहो पोरांचं करिअर आहे. मी माझ्या पद्धतीनं पार त्यांना सुजावतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा कोण टाकतो. आधीच दोघांचं लपड गावभर कळलंय. काही इज्जत बजत ठेवायची का नाही? हो साहेब तिचा 18 वर्ष पूर्ण आहे अजून. मग किती? 18 वर्ष पूर्ण व्हायला 1 महिना बाकी आहे. पुढच्या महिन्यात 18 वर्ष पूर्ण होतील. अजून काय 18 वर्ष पूर्ण ऐका नाही. टाकायला आतमध्ये हो द्या. पोक्सो लागू द्या त्याच्यावर. म्हणजे याला कळल. हो ह्याची एकतर चूक नाही. तुमच्या पोरीमुळे ह्याची इज्जत गेल्या. आता आम्हीच केस टाकतो. हो साहेब हा लय बोलतोय. त्याचं पण नाव टाका केसमध्ये. शांत बस की जरा. हा काही तर लिहिलंय आम्ही चिवे म्हणून. बरे बोलतोय ना आम्ही. शांत बस. सूर्यवंशी साहेब कशाला उगाच प्रकरण वाढवताय? उगाच बिनकामाचा बोबाटा व्हायचा.
अहो साहेब बोबाटा काय बोबाटा व्हायचा राहिलाय का? अहो गावभर इज्जत गेली माझी. पहिली केस टाका त्याच्यावर. अहो सूर्यवंशी साहेब जरा सबुरीन घ्या. काय कोर्ट कचेरी म्हणजे तुम्हाला बी हलपाट मारावं लागते याल है ना. साहेब हे बघा, ते आमचं आम्ही बघू. तुम्ही पहिली केस घ्या. कायद्याचं आम्हाला हे बघा सांगायला लावू नका साहेब. तुम्हाला जर पोरगी असते ना तर मग कळलं असतं तुम्हाला. साहेब अशी कशी केस होईल? मी काय केलंच नाही ना. आणि आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो. माझा तिचा फोटो पडायचा माझ्या फोनमध्ये. हो साहेब, याच्यात अजून एक केस टाका ब्लॅकमेलिंगची. मुलींचे अश्लील फोटो काढून ठेवतात मोबाईलमध्ये. अहो पण साहेब, ए बाबा तू ग बसतो का जरा. एकदा कायद्याच्या कचाट्यात गावला ना मी तुला कळेल कायदा काय असतो ती. असला कसला काय आहे तुमचा? तुम्हाला पण माहिती त्याने काय केलंच नाही. ए भाडकाव तुम्हाला शिकवतो का आता बरे. हा एकतरी मायनरचं प्रकरण आहे. घुसलं म्हणजे कळेल तुला. शांत बस नाही तर सुजविल चांगला काय. कायच करू काय चाललंय ते. बरं का साहेब, तुम्ही काय जरी म्हटला ना तर ती शेवटी सगळं पोरीवर अवलंबून आहे. हा ती काय म्हणाल ना तो असा आम्हाला जबाब घ्यावा लागेल काय. बरोबर आहे ना कुंभा? जा त्याला घेऊन या. आले या भोगाशी. आता काय होईल? पोरगी पलटली नाही तर नाही का होणार. आणि पलटलीच तर? कुंभार या लवकर. हा हे बघ, तुझ्या वडिलांनी प्रसादवर केस टाकायला सांगितली. तू नीट उत्तर दे. हा प्रसादनं तुला खरंच त्रास दिलाय का? त्यानं तुझ्यावर जबरदस्ती केली का? आणि खरंच तुझी मानहानी होईल असं तो वागलाय का?